नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षा विषयक 1000 प्रश्न या सिरीज मधील आजचा पहिला प्रश्न. कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन आहे ऑप्शन 1 नागपूर, ऑप्शन 2 अमरावती, ऑप्शन 3 कोल्हापूर की ऑप्शन नंबर 4 जळगाव. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अमरावती. इथे विशेष महत्वाची माहिती अमरावती विद्यापीठाविषयी देत आहे मित्रांनो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ म्हणजेच SGBAU पूर्वीचे अमरावती विद्यापीठ, ज्याचे नाव संत गाडगेबाबा यांच्या नावावर आहे, हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील विदर्भ प्रदेशातील अमरावती येथे स्थित एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे. आज 382 संलग्न महाविद्यालय आणि सुमारे 3.5 लाख विद्यार्थी असलेले हे देशातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे. नागपूर विद्यापीठाच्या विभाजनाद्वारे 1 मे 1983 रोजी या विद्यापीठाची स्थापना झाली. युनिव्हर्सिटी कॅम्पस 225 हेक्टर क्षेत्रात पसरलेला आहे आणि विद्यापीठात 20 पोस्ट ग्रॅज्युएट विभाग आहेत, जे वेगवेगळ्या विषयामध्ये 25 अभ्यासक्रम देतात. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या 5 जिल्ह्यावर यांचे कार्यक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 पुणे की ऑप्शन नंबर 4 औरंगाबाद. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 नागपूर. इथे विशेष महत्वाची माहिती देत आहे मित्रांनो. वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र शासन हा सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अखत्यारीत येत असलेला आहे. राज्यातील वस्त्रोद्योगाचा विकास आणि वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी हा विभाग उत्तरदायी आहे. महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि उद्योगात रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या योजना आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीमध्ये या विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पारंपरिक आणि आधुनिक वस्त्रोद्योग उपक्षेत्राच्या मजबूत उपस्थितीसह महाराष्ट्रातील उद्योगांचा म्हणजेच वस्त्रोद्योगांचा आणखी विकास करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे आणि राज्याला वस्त्रोद्योगाचे जागतिक केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट याने ठेवलेले आहे. नागपूर येथे असलेले वस्त्रोद्योग आयुक्तालय आणि रेशीम संचालनालय या क्षेत्रीय कार्यालयाद्वारे विभागाला सहाय्य केले जाते. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ ही 3 महामंडळे आहेत, जी महाराष्ट्र वस्त्रोद्योगाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. या व्यतिरिक्त वस्त्रोद्योग विभाग आणि वस्त्रोद्योग घटक यांच्यातील दुवा म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्यादित ची महत्त्वाची भूमिका आहे. प्रश्न क्रमांक 3. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र
वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन 1 जळगाव, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 नाशिक की ऑप्शन 4 पुणे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन मित्रांनो ऑप्शन नंबर 2 नागपूर. प्रश्न क्रमांक 4. अनुवांशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन 1 मेंडले, ऑप्शन 2 डार्विन, ऑप्शन 3 लामार्क की ऑप्शन नंबर 4 न्यूटन. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 मेंडले यांनी. प्रश्न क्रमांक 5. देहू आळंदी तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत? ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी इंद्रायणी, ऑप्शन सी पंचगंगा की ऑप्शन नंबर डी सिंधफणा. आणि याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी इंद्रायणी नदीकाठी. प्रश्न क्रमांक 6. हिमरू साठी प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कोणते आहे? ऑप्शन ए पैठण, ऑप्शन बी औरंगाबाद, ऑप्शन सी अहमदनगर की ऑप्शन डी नाशिक. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए पैठण. प्रश्न क्रमांक 7. राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? ऑप्शन आहेत ऑप्शन ए कोकण, ऑप्शन बी विदर्भ, ऑप्शन सी मराठवाडा की ऑप्शन डी पश्चिम महाराष्ट्र. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी मराठवाडा विभागामध्ये. प्रश्न क्रमांक 8. अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी कलिंगड, ऑप्शन सी चिकू की ऑप्शन डी द्राक्षासाठी. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी कलिंगड. प्रश्न क्रमांक 9. तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी सोलापूर, ऑप्शन सी औरंगाबाद की ऑप्शन डी नागपूर. आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 10. अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? ऑप्शन ए औरंगाबाद, ऑप्शन बी जळगाव, ऑप्शन सी नाशिक की ऑप्शन डी नंदुरबार. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी जळगाव. मागील व्हिडिओमध्ये आम्ही आपणास एक स्वाध्याय प्रश्न विचारला होता आणि तो प्रश्न असा होता, तोरणा व पुरंदर हे किल्ले खालीलपैकी
कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? आणि ऑप्शन्स होते ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी सातारा, ऑप्शन सी पुणे की ऑप्शन डी रत्नागिरी. आणि हो, या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी पुणे. जाता जाता नेहमीप्रमाणे आपणास आम्ही एक स्वाध्याय प्रश्न देऊन जात आहोत आणि याचं उत्तर मित्रांनो आपणास पुढील व्हिडिओमध्ये मिळेल. आणि प्रश्न आहे डोकलाम वाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे? ऑप्शन ए भारत पाकिस्तान, ऑप्शन बी पाकिस्तान बांगलादेश, ऑप्शन सी भारत बांगलादेश, ऑप्शन डी भारत चीन. आणि हो मित्रांनो, जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा रिलेटेड मराठीतून जनरल नॉलेज विषयक माहितीसाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, आजच्या व्हिडिओमधला कुठला प्रश्न आपणास आवडला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. आणि काही नवीन शिकण्याचा आनंद मिळाला असेल तर आपल्या मित्रांना नक्की सांगा. हॅपी लर्निंग!